अक्कलकोट हे गावाचं नाव, जे शहराचं नाव अक्कलकोट नव्हतं पूर्वी. बर. पूर्वी त्याचं नाव होतं प्रज्ञापूर. बर. प्रज्ञापूर ह्याचे अक्कलकोटची आख्यायिका आहे किंवा नाव जे आहे, आपल्याला पुराणातून, महाभारतातून किंवा रामायण कालापासूनही त्याचे उल्लेख आहे हा. अक्कलकोटचे. पण काही सांकेतिक भाषेत अक्कलकोटचा उल्लेख आहे. बर. हां, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे अक्कल. हा. आणि थोडं अक्कलकोट हे साऊथ इंडियनच्या साऊथ हा. इंडियन भाग पडतो म्हणून कन्नड भाषेमध्ये हम्म. किंवा कानडी भाषेत हे कोटे, हम्म. जिथं किल्ले आहेत हम्म. किंवा राजवाडे आहेत तिथे कोटे म्हणून, कोटे, राजकोटे म्हणलं म्हणून जातं. असं ते उल्लेख आहे. तर बर. कोटे म्हणजे कोट. बर. त्याचं ते मग अक्कलकोटे. अच्छा. मग ते कोटेचा अपभ्रंश होऊन होऊन हम्म. अक्कलकोट हे नाव प्रचलित झालं. प्रचलित झालं. तसं जर बघायला गेलात आपण, जर अक्कलकोटची आख्यायिका मी आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पुराण काळापासून आहे. अक्कलकोटचे जे आहे, आरतीमध्ये आपण म्हणतो, "छेली खेडे ग्रामी तू अवतरलासे, हम्म. जगदोद्धारासाठी राया तू फिरसे." हा. म्हणून छेली हे नाव, जे गाव आहे, हम्म. नावाचं गाव, जे पंजाब प्रांतात स्थित आहे तिथे, हो. छेलीकडे, ते स्वामी समर्थ तिथे बालरूपात त्यांनी जन्म झाला होता त्यांचा. हम्म. जो काळ होता महाभारतातला काळ होता. बर. महाभारतामध्ये मग महाभारताचं युद्ध चालू असताना मग तिथे भुरीभद्रा नावाचे राक्षसीण होते. बर. भुरीभद्रा नावाची राक्षसीण ती एक राजकन्या होती किंवा ती देवीच होती. हम्म. तिला काही तिच्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी तिच्या हातून पाप झालं होतं. बर. म्हणून तिचं नाव भुरीभद्रा हे नाव, तिचं राक्षसीचं रूप त्यानं ते दुसऱ्या जन्मात तिला दिलं गेलं. बर. दिलं गेल्यानंतर मग त्यावेळेस तिचं एकदा स्वामी महाराज बालरूपात असताना तिथे दर्शन घडलं, हम्म. की त्याला उपदेश दिले स्वामी समर्थांनी, की हे तू मागच्या जन्मी तू एक कन्या होती किंवा राजकन्या होती, ती देवी होती. तुझा काहीतरी गेल्या जन्मी तुझा काहीतरी पाप झालेला आहे तुझ्या हम्म. हातून. त्यानंतर मग तुला मी पुढच्या जन्म ज्यावेळेस कलियुगामध्ये मी पुन्हा अवतार घेईन. बर. दत्तावतारे जे ब्रह्मा, विष्णू, महेश हम्म. आणि चौथा अवतार माझा असणार आहे. हम्म. तो मानव रूपात, हम्म. मानवरूपी दिससे आम्हासे म्हणून आरतीमध्ये उल्लेख आहे. बर. दिससे काय असं, अक्कलकोटी केला यतिवेशी वास, वा. पूर्ण ब्रह्म तोची अवतरला कास, अज्ञाना ही जीवास विपरीत हा भास. बर. म्हणून स्वामी समर्थांच्या आपण नामावली घेतो हम्म. 108. 108 म्हणजे श्री स्वामी समर्थाय नमः, दिगंबराय नमः. बर. त्याच्यामध्ये अकारण कारुण्यमूर्तये नमः म्हणून तेही नावाचा उल्लेख आहे. बर. अकारण कारुण्यमूर्तये नमः म्हणजे काय, की एखाद्या भक्तावर पुढं काहीतरी संकट येणार आहे, आपल्याच काही भक्तांवर काही संकट येणार आहे पुढं, त्याच्याकडून त्याचं नुकसान होऊ नये हा. किंवा त्याला, आता आपण म्हणतो ना, मला जखम होणार होती, ती ठेच लागून निघून गेली. हो. त्याला असं स्वामींचं भक्तांना त्यांना पाठवायचे, की बोलावा पाठवायचे, हम्म. की ह्या भक्तांनी ते आमंत्रित करायचे, तू इकडे ये म्हणून. बर. की अकारण कारुण्यमूर्तये नमः, की भक्तांच्याही काही भविष्यामध्ये त्याला काही नुकसान होणार आहे हे स्वामींना कळत होतं. अच्छा. हां, तसं तर स्वामी समर्थ जे चराचरामध्ये व्यापक आहेत. हम्म. तुम्ही बसलात, तुमच्याही मध्ये हे, आता तुमच्या स्वरूपात माझी जी मुलाखत आहे हम्म. इथे प्रत्यक्षात हे स्वामीच घेत आहेत. अरे असं जरी आपण म्हणलं तरी हे चराचरामध्ये हे स्वामीच आहेत. वा. मग त्याच्यामुळे अकारण कारुण्यमूर्तये नमः. मग ते भक्तांना त्या बोलावित असत. हम्म. म्हणजे सेवेसाठी त्यांना सेवा करायला सांगत असेल. बर. ते भक्तांना नंतर कळायचं, की काही काही वर्षानंतर, हा. काही दिवस गेल्यानंतर, अरे स्वामी समर्थांनी हे मला कशाला बोलवलं? हा. स्वामी समर्थांनी मला कशाला बोलवलं? हम्म. मग बोलवलं कारण का, की त्याला आता ज्याचं नुकसान होणार होतं, एक ₹100 त्याचे नुकसान होणार किंवा काहीतरी 10 पटीने त्याचं नुकसान होणार होतं. ते हम्म. 2-3% वर त्याचं नुकसान झालं. अच्छा. की त्याचे 8% वाचले किंवा हम्म. ₹8 वाचले असं आपण आपण. गृहीत धरू. बर. 100 पैकी 80% वाचले त्याचे. हम्म. 20% नुकसान झालं किंवा झालं. नुकसान म्हणजे काय? ते नुकसान नाही आहे. हम्म. ते नुकसानाचं जे आहे, तीव्रता. जे त्याचे एफ-डी, हम्म. एफ-डी ते म्हणलं, हम्म. 2% त्याचं एफ-डी आहे. कारण त्रास झालेला आहे त्या हम्म. भक्तांनाही. ते त्रास होऊ नये म्हणून त्यांना बोलवून त्यांनी हे करायचं आहे. अच्छा. सेवेत त्यांना समर्पण करायचे हा. आणि नंतर त्यांना सांगायचं, की नंतर कळायचं. त्याने ते दृष्टांत द्यायचे नंतर, बर. की सांगायचं, की तुला हे आघात होणार होता, हे
तुझं नुकसान होणार होतं. हं, मग ते तुला मी इथे बोलवलं. बोलवलं. त्या अशा काही स्वरूपात लीला आहेत तुम्ही सांगू शकाल? अशा लीला भरपूर आहेत. हं, तसं आता सांगेनच मी तुम्हाला. हं, गेल्या वर्षीच मला कावीळ होऊन गेली. हं, कावीळ एवढी वाढली की मी दवाखान्यात ॲडमिट झालो होतो. हं. ॲडमिट टाईम श्रावण महिन्यामध्ये बरं. झालो की झालो होतो मी म्हणजे सगळी म्हणजे सेवाच म्हणजे खंडित झाली म्हणजे हं. त्यावेळेस माझं जवळ-जवळ 65 किलो वजन असलेलं मी 25 किलो वजनाचा झालो. बापरे! मला बरं. मला म्हणजे एवढं जाणवतंय हं, की हं. माझा भाऊ आणि माझी आई आणि माझा एक म्हणजे शेजारचा हं, हं. त्याने मला असं उचलून रिक्षामध्ये बसवलं. अच्छा. दवाखान्यात घेऊन गेलाय. हं, हं. घेऊन गेल्यानंतर ते आता म्हणले 2-3 दिवस मला ज्या दिवशी मी ॲडमिट झालो हं, हं. सोलापूर ला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये, तर त्यांनी जवळ-जवळ 42 इंजेक्शन त्यांनी मला तिथे टोचले. दिले. एवढं कारण कारण ते कारणही तसंच होतं. कारण हं, का मला अंगात ताप दिसायचा, जाणवायचा, हं, पण हं. मी दुर्लक्ष करायचो. काहीतरी पेन किलरची गोळी खायचो हां, हां. आणि तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटायचं. बरं. नंतर आणि परत जैसे थे नॉर्मल. आणि परत 2 दिवसांनी आणि परत ताप वाढायचा. हं, हं. म्हणजे माणसाला माहीत नव्हतं की मला हे कावीळ झालंय म्हणून असं हां. आपण कसं ओळखणार हं, स्वतःचाच हं. आजार. म्हटल्यावर मी रक्त, ब्लड वगैरे चेक केलं. चेक केल्यानंतर ते म्हणाले की एकदमच 485 बिलिरुबिन वाढलं माझं. हां, हां. मग तुम्हाला डॉक्टरांनी मग त्यांनी सजेशन दिलं त्यांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं मी. हं. गोळ्या औषध घेतले, इंजेक्शन लावले, 42 इंजेक्शन लावले. त्यानंतर 9:30 वाजता मला जे इंजेक्शन किंवा सलाईन द्यायला चालू केले होते त्यांनी लावायला, हं, त्यांनी हं. 10:30 पावणे 11 पर्यंत त्यांनी इंजेक्शन टोचत होते अरे मला. बापरे! हां, की हा अनुभव जर माझा मोठा भाऊ अमित हं. कुलकर्णी हं, हं. माझ्यासोबत होता. बरं. त्याने मला बघितलं. इथून पोटापासूनचा खाली भाग हं. एकदम थंड बरं. आणि इथून जो भाग आहे, वरती. जो एकदम तव्यापेक्षाही गरम. हां. हां, नुसतं तुम्ही जरी हात जरी असं माझ्या डोळ्यासमोर किंवा तोंडासमोर जरी धरलात ना, तुम्हाला वाफा लागायच्या. बरं. तेवढी हीट वाढली होती माझी. हां. की म्हणले दुसऱ्या दिवशी याला आय-सी-यूमध्ये ॲडमिट करावं लागेल. म्हटल्यावर नाही म्हटलो मी. हं. म्हणजे तर डॉक्टरांच्या तिथं गेल्यावर त्यांनी त्यांचे प्रोसिजर पूर्ण करावे लागते. मग म्हटल्यावर माझा दृढ विश्वास होता स्वामींवर, हं. दत्तांवर आणि आपल्या कुलदेवतेवर. म्हटल्यावर मी म्हणलो, "ह्याच्यातून तुम्हीच मला मार्ग हां. दाखवा." मग तिथून मग आमच्या घरातल्यांनी डिसिजन घेतला, हं. की आता मी म्हटलो त्यांना, "मी आय-सी-यूमध्ये जाणार नाही" म्हणलो. बरं. "मला काही झालेलं नाही आहे आणि तुम्हाला सांगतो मी, मी त्यातल्याही 25 किलो वजनाचा नंतर म्हणजे वजन कमी झालं म्हणजे जसं-जसं मी हं. पथ्यपाणी करू लागलो, त्यानंतर कमी होत गेलं ते वजनाचं. त्यावेळेस म्हणले, "तुम्ही हे आमच्या मेडिकल म्हणजे रूल्सच्या बाहेर आहे. हां. आम्ही तुम्हाला असं देऊ शकत नाही. हं, कारण हं. का पेशंट आमच्याकडे असताना तुम्ही कसं उद्या जर जीवाची काहीतरी बरं वाईट दुखापत झाली झालं. किंवा कमी जास्त झालं, तर हे आमच्यावर क्लेम येऊ शकतं. तर हं. तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही हं. तसं." आम्ही मग तसं म्हणलं काही मी स्वतः त्यांना विश्वास दिला, की मला काहीही होणार नाही म्हणून त्यांना हं, सांगितलं. हं. काय, मी तसंच काहीतरी मला जाणवलं आणि हं. परत मी तुमच्याकडे येईन, तुमचं सजेशन घेईन, तुमच्यापुढे परत ॲडमिट होईन. हं. त्यानंतर मी घरातच म्हणजे पथ्यपाणी वगैरे केलं आणि परत गोळ्या औषध चालू रुटीन तेच ठेवलं मी आणि त्याचे मग त्यानंतर जसं-जसं दिवस उलटून गेले, जसं-जसं आजारपण कमी माझं घरामध्ये दत्ताचे, स्वामी समर्थांचं किंवा रुद्रावर्तन वगैरे मी मनातल्या मनातच चालू ठेवलं. आवर्तन करायचो. वाह! रुद्रावर्तन किंवा पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, हं. गणपती सुरेश, हनुमान चालीसा वगैरे जे काही अगदी मुखोद्गत आहेत. त्यामुळे मग मी म्हणत राहिलो आणि पथ्यपाणी, डॉक्टरांच्या सजेशन सगळं सर्वार्थाने मी हं. त्याचा प्रयोग केला. हं. प्रयोग केल्यानंतर मला ते जसं-जसं कमी होत गेलं ते. का वेळ? हां, कावीळ कमी होत गेली आणि अक्षरशः नंतर ज्यावेळेस मार्गशीर्ष महिना दत्ताचा महिना हं. असतो, दत्त जयंती वगैरे असते, त्यावेळेस म्हणजे गुरुवारीच हं, हं. गुरुवारीच मला पहाटे दृष्टांत झाला म्हणजे स्वप्नात आले. हां. हां, म्हणजे माझे वडील माझ्या स्वप्नात आले म्हणजे हं, हं. वडिलांच्या स्वरूपातून म्हणजे स्वामी समर्थ आले, बरं. की म्हणले मला ते बाबू म्हणायचे होते. "उठ हां. बाबू." म्हणल्यावर, "अरे, तू चिंता करू नको. हं. मी तुझ्या पाठीमागे आहे. वाह! अडचण
अडचण तुला कसल्याही परिस्थितीत मला काही आता जवळ-जवळ दवाखान्याला माझे भरपूर लाखाच्या वर गेले. म्हणजे 1.5 लाख हं. 2 लाख रुपये खर्च झाले. तरीही मला कधीही पैशाची कमतरता पडली नाही. वाह! स्वामींच्या कृपेनं आणि देवाच्या कृपेनं. देवाच्या कृपेने. जसे-जसे मी हा दवाखाना झाला, की दुसरे ट्रीटमेंट एकापेक्षा एक मी डॉक्टरांचे मी करत गेले. सजेशन घ्यायला लागलो. म्हणजे मी लवकरात लवकर मी कसा बरा होईन, हं, हं, हं. माझा कल ह्याकडे असायचा. हं, आणि हं, हं. शक्यतो आपल्याला पैसे आपलं एक कॉमन मॅनचं एक हे असतं, की आपले पैसे जास्तीच खर्च नाही व्हायला नाही पाहिजे. व्हायला पाहिजे. सेव्ह हां, व्हायला पाहिजे. कम दाम में बडा ज्यादा मुनाफा. त्याप्रमाणे हं, हं. मग मी तसंच करत गेलो. म्हणले ते गुरुवारी ते आले, की हं. म्हणले, "अरे," म्हणले, तुझ्या खात्यावर मी पैसे टाकलेले आहेत." माझ्या हं. वडिलांच्या म्हणजे वडीलच म्हणजे स्वप्नात आले आणि म्हणाले, की "तुझ्या खात्यात पैसे टाकलेत बघ," म्हणले. बरं. मग माझ्या आईचंच म्हणजे तुझ्या खात्यावर म्हणजे आईच पेन्शन आहेच आहे आईला हं. पेन्शन आहे नगरपालिकेत माझे वडील होते, की म्हणले, "तुझ्या आईच्या खात्यावर मी पैसे तुला सेंड केलेत," म्हणले. "बघ," म्हणले. "पैशाची चिंता करू नको तू." हं, हं, हं. म्हणजे माझे वडील माझ्या स्वप्नात आले. हे काय स्वामींनीच त्यांना पाठवलं. वडीलधारी म्हणजे तेच कर्ताधर्ते तेच आहे स्वामी. बरोबर. आले स्वप्नात माझ्या वडिलांच्या रूपात. म्हणले, हं, की "ह्याच्यापुढे तू चिंता करू नको." हं, हं. त्यानंतर मी पुन्हा एकदा डॉक्टरांना रिचेकअपसाठी बोलावलं होतं 8-15 दिवसाला चेकअप करण्यासाठी. मग गेलो, की म्हणाले बऱ्यापैकी 25% कमी 100 जवळ-जवळ 80% मला जर कावीळ असेल तर हं. 25% कमी झाला. अरे वाह! आणि जसं मग रुटीन केलं 15 हं, हं. दिवसांनी आणि परत गेलो. ते म्हणाले, की "ह्याच्यापुढे तुम्ही नाही आलात तरीही चालेल," म्हणून सांगितले. वाह! वाह! हा जिवंत उदाहरण आहे. वाह! हां, असं हे तुम्ही त्यातून प्रत्यक्षात बाहेर हे बघितलेलं आहे. माझा जरी हं, तुम्ही हं. फोटो जरी बघितलात, मला तुम्ही त्यावेळेस जरी भेटला हं, असतात, हं, हं. तुम्ही बघितलं असतात, हं. अक्षरशः माझ्या अंगावर नेसलेले कपडे जरी पिवळे होत होते. बापरे! एवढी ती बघितलेलं आहे. कावीळ हे ही झाली. सत्य घटना आहे. बरं, बरं. सत्य घटना ही आहे. आणि त्यासोबत काहीतरी स्वामी पादुकांची पण आख्यायिका हां, आहे. आहे. त्याबद्दल आता आम्हाला थोडं त्या सांगा? म्हणा त्या माझ्या त्याकडे आपण हं, आता वळूच. आता म्हणल्याप्रमाणे स्वामी समर्थांचा जो वास आहे हं, 21 वर्षे. आता पहिल्यापासून तुम्हाला सांगतो हं, भूरीभद्रा राक्षसीपासून, की भूरीभद्रा राक्षसीला ना त्यांनी सांगितलं होतं, की वरदान दिले होते, की कलियुगामध्ये मी माझं ह्या गावात म्हणजे प्रज्ञापूर हे गाव हं. होतं. प्रज्ञापूर असलं हे गाव असेल, तिथं मी येऊन तुझा मी दुःख निवारण करेन किंवा तुझं बरं. मी पापक्षालन करेन म्हणून त्यांनी सांगितलं होतं. हं, हं. 5,000 वर्षांपूर्वीची आहे घटना ती. मग त्यानंतर जसं आता काळ परत गेला. त्या कालखंडात जे गोष्टी घडल्या त्या वेळेस जी संत विभूती त्या अक्कलकोटमध्ये आली, हं, हं. त्यांच्या क्षेत्रातले ते माहिती ते प्रचलित झाली. हं. आता आपल्या अक्कलकोटची जर आख्यायिका जर म्हणालात जर विचारायला गेलात, तर तीर्थांक म्हणून एक पुस्तक आहे. बरं. गोरखपूर प्रकाशन. हं, हं. गोरखपूरचे प्रकाशन हो, सगळे फेमस आहे. आहेत. तर ते तीर्थांकामध्ये संबंध जगातले काही तीर्थक्षेत्र आहेत. हं. तीर्थक्षेत्राचेही उल्लेख त्या तीर्थांकामध्ये आहे. बरं, हां. आणि तीर्थांकामध्येही स्वामी समर्थांच्या प्रज्ञापुरी म्हणून गाव आहे. बरं. उल्लेख आहे. उल्लेख आहे. पण असं नाही आहे, हं, की हं. असं डायरेक्ट असं प्रज्ञापुरी, अक्कलकोट असं नाही हं, आहे. हं. पण सांकेतिक भाषेमध्ये त्याचा उल्लेख आहे. बरं. हां. हं, आणि अक्कलकोटचा जर परिसर जर तुम्ही पाहिलात, तर अक्कलकोटच्या सांगायचं विसरून गेलो तुम्हाला हं. मी, की अक्कलकोटचे स्वामी तेव्हा भूरीभद्रा राक्षसीला जेव्हा त्यांनी वरदान दिले, की ह्या कालखंडात हं. तुला मी दृष्टांत देईन. त्यामुळे अक्कलकोटच्या नजीकच बोरी नदी वाहते. बरं. त्या बोरी नदीच्या काठावर हं. ते भुरीकवठे म्हणून गाव आहे तिथं. बरं. भुरीकवठे किंवा तिथे लागूनच आहे. ते दत्तपादुका आहेत. हं. हं. तिथे दत्तपादुका आहेत. तिथे बरं. आता ते फारसं जास्त कोणाला आहे, माहिती हं. आहे किंवा प्रचलित नाही आहे ते. हं, हं, हं. पण ह्याच्यानं मग ते ज्यावेळेस नरसिंह सरस्वती कर्दळी वनामध्ये गुप्त झाले. हो, त्यांनी 350-450 वर्ष त्यांनी तपस्या केली. बरोबर. त्यानंतर त्यांचा अवतार झाला स्वामीरूपी. त्यांना त्यावेळेस आज्ञा झाली, की तुम्ही ज्यावेळेस त्यांना ते वरदान तुम्ही सांगितला होतात,
त्या भुरी बाजार राक्षसणीला. मग त्यावेळेस मग तुमच्या त्या गावात जाण्याची ते जागा पवित्र करण्याची किंवा त्या स्थानामध्ये तुमचं नाव उज्ज्वल करण्यासाठी किंवा ते तिथल्या लोकांशी उद्धार करायची तुमची वेळ झालेली आहे. बर तुम्ही आता निघा म्हणून. बर ते काहीतरी आता घटना घडते. ते उद्धव नावाचा हम्म. लाकूड तोडायला जातो. त्यावेळेस मग आणि स्वामींची तिथे प्रकट हो होतात. वारुळातून वारुळातून प्रकटले स्वामी समर्थ. मग ते येतात, भारत भ्रमण करतात. भारत भ्रमण करत अक्कलकोटला आलात, खंडोबा मंदिराला आले किंवा समाधी मठात चोळप्पा महाराजांच्या तिथे त्यांनी 21 वर्ष वास्तव्य केले. तर तिथून त्यांनी आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचं असं आहे की हे तुम्हालाही दिसायचे, मलाही दिसायचे आणि एकाच वेळेस सगळ्यांना दिसायचे. हां, म्हणजे अरे आत्ताच इथे होते. तिथे आम्हाला पण एकाच टायमेला ते एकाच वेळेस प्रत्येकांना दर्शन द्यायचंय. हां. अरे मला आत्ता त्या दिवशीच मला भेटले. असं म्हणजे त्यावेळेस ती घडायचं. घटना जी आहे त्यांची आध्यात्मिक म्हणजे त्यांचे जे शक्ती जे आहे त्यांच्या शक्तीचं वर्णन तुम्ही शब्दात व्यक्त करणं हे शक्य नाही आहे. शक्यच नाही. म्हणून तर त्यांचं नाव अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा हां, असं असं आहे. बर आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा वास सगळ्या अक्कलकोट शहरामध्येच आहे किंवा तालुक्यामध्ये सगळ्यांकडे खेडेपाड्यामध्ये आहे. आणि अक्कलकोट नगरीमध्ये अजून एक जर म्हणाल दत्त मंदिर, एकमुखी दत्त मंदिर. एकमुखी दत्त मंदिर ही तसं प्राचीनच आहे. बर स्वामी समर्थांच्या काळापासूनच आहे. आणि तिथे मी दररोज पूजा वगैरे करतो. आणि माझ्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलात मी तिथं जाईन, म्हणजे जिथं जाईन तिथं दत्त मंदिर असतंच पाठीमागं. अच्छा हां, मी म्हणजे फारसं माझं म्हणजे ट्रॅव्हल माझं झालं नाही आजपर्यंत. पुण्याला मी कधी आलो नाही आहे, की फक्त 2-3 वेळाच आलेलो आहे पुण्यावरून अक्कलकोटवरून पुण्याला, की तर जिथं मी पहिल्यांदा ज्यावेळेस 2013 साली पुण्यामध्ये आलो, की मला काहीच कल्पना नाही की पुणे म्हणजे कसं आहे. रेल्वेतून उतरलो, समोरच दत्त मंदिर. हो हां, जिथं मी ज्यांच्याकडे जाणार होतो त्यांच्या कॉलनीत दत्त मंदिर, तुम्ही इथे आला होता तिथे पण इथंही दत्त मंदिर. आणि ज्यांनी आत्ता जस्ट योगेश सरांनी आम्हाला भेटले, आम्हाला जे कलेक्ट केलं तिथंही दत्त मंदिरच दत्त होतं. मंदिराचा ते रिक्षावाले म्हणाले की हे बघा दत्त मंदिर, उतरा तुम्ही. म्हणजे म्हणजे माझ्यावर दत्ताची कृपा, स्वामींची कृपा एवढी आहे की मी मी म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. जिथं आहे पाऊल तिथे आहे. मी आता काल गुरुवार मला दत्ताची पूजा करूनच आलो मी. हा बरोबर म्हणजे आहे कसं महत्व आहे. कुठेतरी तुझ्या पाठीमागं मी आहे. बरोबर हां, तू चिंता करू नको, हा हा असं आहे. आणि तसं फिरत अक्कलकोटमध्ये वास स्वामी समर्थांचा आहेच. आता अजूनही आहेत, ते कार्यरत आहेत. आणि म्हणल्याप्रमाणे अक्कलकोटमध्ये मैंदरगीकरांच्या घरामध्ये ते स्वामी समर्थ जसं वटवृक्ष मंदिराखाली वास्तव्य करत होते. म्हणजे विश्रांतीधामसाठी त्यांचं करायचे. तिथं विश्रांतीला आलेल्या भक्तांना त्यांनी काहीतरी प्रसाद म्हणून द्यायचे. प्रसाद द्यायचे, कोणाला काहीतरी वस्तू द्यायचे, कोणाला काहीतरी चरणपादुका, कोणाला तरी शिवलिंग, कोणाला तरी माळ, कोणाला तरी असं काहीतरी वस्तू द्यायचे. त्या वस्तूंचं तू जतन कर किंवा त्याचे पूजन कर. मी सगळ्यांचं म्हणजे तुझ्या काही संबंधित काही त्रास आहेत, अडीअडचणी आहेत, ते दूर होतील. ज्या वंशपरंपरागत काहीतरी घटना घडल्या असेल किंवा पाप झाले असेल तर पापक्षेत्रातून इथून तू सुरू कर असं म्हणताना ते मैंदरगीकर म्हणून वाडा आहे तिथे. मैंदरगीकरांच्या घरात स्वामींच्या म्हणजे हस्तस्पर्शाने पुनीत झालेले ते पादुक आहेत. बर हां, ते कुठे आहे? ते मैंदरगीकर वाडा म्हणून एक आहे तिथे. तिथे स्वामी जायचं असेल तर? समर्थांच्याच आपण हक्क्याच्या मारुतीला जातो, तिथूनच आतमध्ये आहे. आहे ते हां, आहे. बर तिथं पिंपळाचं झाड आहे. तिथं स्वामी समर्थांनी तिथं आले होते. स्वामी समर्थही तिथे आले होते. हां, आले होते. त्यांच्या चरणस्पर्शाने, त्यांच्या हस्तस्पर्शाने त्यांनी पादुका आहेत. आहेत हां. बर
आता तुम्ही मगाचपासून ज्या गोष्टी सांगितल्या, हां, आता समजा मी अक्कलकोटमध्ये आलो, हां, मला एखादा अभिषेक किंवा मला एखादी पूजा करायची आहे, हां. तर कोणती करावी मग? भक्त म्हणून तिथे आल्यानंतर समाधी मठात, वटवृक्ष किंवा ज्योतिर्लिंगाच्या ह्याच्यात किंवा एकमुखी दत्त हां. मंदिरात कुठली पूजा मी केली पाहिजे तिथे तुम्ही आल्यानंतर? तिथे आला की सध्या हे स्वामी समर्थ शिवरूपी आहेत. हं, हं. त्यांना रुद्राभिषेक केला जातो बरं. आणि ते विश्वाचे पालक आहेत. हो. आता माझं एक वाक्य आहे हं, तसं. हं. आता ब्रह्मांडाचे नायक स्वामी, हं. ब्रह्मांडाचे नायक स्वामी, विश्वाची चिंता हरी. बरं. ब्रह्मांडाचे नायक स्वामी, विश्वाची चिंता हरी, अनंत लीला करुणी त्यांनी रचली प्रज्ञापुरी. वाह! हे माझं वाक्य आहे. मला हं. ही कवितेचं आवड हं. आहे. मी असं स्वलिखित कविता आहेत माझ्याकडे. बरं. मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो, कॉलेजमध्ये माझं मॅगझिनमध्ये हं. मी असं कविता स्पर्धा पण तुम्ही केलेली आहे हं, हं, कवितेचे. हं. तो भाग राहिला आणि आहे रचली प्रज्ञापुरी असं आहे. बरं. मग तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आलात हं, किंवा हं. एकमुखी दत्त मंदिरात किंवा 12 ज्योतिर्लिंग मंदिरात, 12 ज्योतिर्लिंग मंदिरात स्वतः स्वामी महाराज हं. येऊन स्वतः अभिषेक केलेले आहेत. बरं, हां. बरं, स्वतः पाण्याने तिथे ध्यानस्थ बसलेले आहेत. बरं. आणि एकमुखी दत्त मंदिरांना तर दत्ताचाच अवतार आहे स्वामी हं, हं, समर्थ. हं, हं. हां. तर तर त्यामुळे तसं तिथं पण आपण पुरुष सुक्ताचा, रुद्राचा अभिषेक करू करू शकतो. तिथं शकतो. कंटिन्यू वगैरे आणि बरं. समाधीचं तर आहेच. समाधी हं, हं. मठामध्ये आपण कंटिन्यू करू हं. शकतो अभिषेक वगैरे. करू शकतो. हो. बरं.